यांचे शुभागमन झालेलं आहे। आम्ही या कणकवली नगरीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तमाम रसिकांतर्फे आणि कर्मचारी वृंदांतर्फे या ठिकाणी उद्घाटन केले जाते। शुभ हस्ते माननीय नितेश राणे साहेबांच्या आणि या ठिकाणी आजूबाजूच्या इमारतीमध्ये असे माझे सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कणकवली तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम कणकवली या इमारतीचे बांधकाम करणे याचा लोकार्पण सोहळा तसेच चित्रकार कामाडीमुळे सन्मान आपले पालकमंत्री सत्तावीस कामाची सत्तेची काम झाली आहे अशा या अत्याधुनिक आणि ह्या उद्घाटनाचं सगळं श्रेय हे आमचे माजी पालकमंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचंच आहे। कारण काय सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी जो काही पुढाकार घेतला ते आपल्याला छोट्याच्या छोट्या कामासाठी रत्नागिरीला जायला लागतं। आमच्या कंत्राटदार कॉन्ट्रॅक्टर तिथे जातात, त्यामध्ये काही निर्णयामध्ये कधी कधी उशीर होतो आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्या हक्काचं सार्वजनिक बांधकामचं कार्यालय असलं पाहिजे ही इच्छा आपल्या सगळ्यांची पूर्ण करण्याचं काम हे आदरणीय रवी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे। यासाठी जिल्हा वासियांच्या माध्यमातून मी त्यांचं मनापासून त्यांचे आभार मानतो। जिल्ह्याच्या कानकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत। मी या सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी ह्या निमित्ताने आमचे प्रभूजी आहेत जे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष पण आहेत जिल्ह्याचे, मी त्यांना विश्वास देतो की ह्या सरकारकडून आपल्या काही अपेक्षा आहेत, आपले काही पेंडिंग बिलं आहेत, त्याच्यामुळे आपली काही कामं रखडलेली आहेत। आम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्टरांकडे जातो तेव्हा साहेब आता 31 मार्च त्याचा आमच्यासाठी अडचणीची वाव आहे, पण मुख्यमंत्री साहेब असो अर्थमंत्री साहेब असो आमची सगळ्या जणांची या निमित्त यावर फार बारकाईने आमचं काम सुरू आहे। मी तुम्हाला विश्वास देतो येणाऱ्या महिन्यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कॉन्ट्रॅक्टरांना निश्चित पद्धतीने गोड बातमी मिळेल एवढा विश्वास तुम्हाला या सार्वजनिक बांधकामच्या सगळ्याच कर्मचाऱ्यांचं आमच्या सर्व गुरुजी असतील आणि त्यांच्या सगळ्याच टीमचं मी तुमच्या सगळ्या जणांचं मनापासून तुमचं अभिनंदन करतो। एक अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे, याचे श्रेय आमच्या अजय कुमार सर्व गुरुजींना दिलं पाहिजे। अधिकारी जेव्हा चांगल्या मानसिकते सकारात्मक मानसिकतेचे असतात, अनुभवी असतात, त्याचा फायदा सामान्य जनतेला होतो, जिल्हावासियांना होतो। त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आमच्या जिल्ह्याच्या फार महत्वाचे विषय म्हणजे उदाहरण आमचे रेल्वे स्टेशन तुम्ही पहा, आमचे गेस्ट हाऊस चांगले बनवलेले आहेत, रस्त्यांची परिस्थिती आज चांगली आहे, आज कार्यालय आम्हाला हक्काचे मिळत आहेत, म्हणून चांगले कर्तबगार अधिकारी आमच्या महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतात, त्याबद्दल आम्हाला सार्थ दृष्टिकोनातून सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवावा असा हा आजचा दिवस आहे। तत्कालीन पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीला जवळपास 4 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला। त्यावेळी ते बांधकाम मंत्री होते आणि ती वास्तू आज तिला पूर्ण झालेली आहे आणि या वास्तूचं उद्घाटन या जिल्ह्याचे भूमिपुत्र मत्स्य व बंदर विभागाचे कॅबिनेट मंत्री तरुण तडफदार नेते आणि वाऱ्यांनाही लाज वाटेल अशा वेगानं काम करणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेश राणे साहेब यांनी या वास्तूचं आज उद्घाटन केलेलं आहे। मला आज मनापासून खूप आनंद होत आहे
31 मार्च 2025 रोजी माझी सेवानिवृत्त होते. माझी या जिल्ह्यामध्ये आणि संबंध एकूण राज्यामध्ये 39 वर्ष 3 महिने एवढी प्रदीर्घ सेवा झाली. माझ्या कार्यकाळाचा अंतिम टप्प्यामध्ये या वास्तूचं उद्घाटन होतंय आणि या उद्घाटना सोहळ्याला आदरणीय नितेश राणे साहेब, कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री या जिल्ह्याचे उपस्थित राहिले आणि या वास्तूचं उद्घाटन केलं आणि आमचा गौरवपूर्ण खात्याचा उल्लेख केला. त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आणि ऋणी आहे. सिंधुदुर्गवासियांनी मला प्रचंड प्रेम दिलं, त्याबद्दल पण या ठिकाणी मी त्यांचे ऋणनिर्देश व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.